पेन्सिलने आधी स्केच ड्रॉ करायचं आहे. आपल्याला नाव किती पाहिजेल, काय पाहिजेल त्याच्यानुसार करायचं. डायरेक्ट करायला घेऊ नका, नाही तर एक नाव लहान एक नाव मोठं असं होईल आणि दिसताना ते छान दिसणार नाही. तर जेव्हा पण लावताल तेव्हा आधी पेन्सिलने ड्रॉ करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही भले नाव बनवून ठेवलं असेल तर डायरेक्ट नाव लावलं तरीही चालेल, किंवा तुम्ही रोल करून तिथल्या तिथे नाव लावलं तरीही चालेल. आता मी इथे जे फेविक्रिलिक ग्लू आहे आपलं ते लावून घेते आहे आणि त्याच्यावरती मी हे स्टिक करणार आहे जे मी बनवलेलं आहे. त्याच्यावरती लावून घ्यायचं आहे. साईज काय आहे ती बघायची आहे. लहान झालं मोठं झालं तर त्याला तिथल्या तिथे कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यावरती. ते कुठे काही असेल तर त्याला टूलने एकदम नीट करून घ्या. नीट दाबून त्याला चिटकून घ्या आणि हाताने त्याला थोडंसं हे करा, म्हणजे ते शाईन सुद्धा करेल. केल्यानंतर एकदम गुळगुळीत असा सरफेस तयार होईल त्याचा. नावाची साईज बघून त्याच्यावरती आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे. ग्लू त्याच्यावर बरोबर असा बसेल असं ग्लूवरती आधी ग्लू लावायचा आणि मग हे आपण त्याच्यावरती चिटकवून घ्यायचे, जेणेकरून ते एकदम व्यवस्थित असं त्याच्यावरती बसेल आणि दिसायलाही छान दिसेल. एक्स्ट्राचं जे आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे. नीट लावून त्याला प्रेस करून घ्या छान असं.